हॅलो गाईस, तर आज आम्ही आलेलो आहे थेरगाव बोट क्लबमध्ये आणि ही आहे पवना नदी आणि आम्ही आता सध्या बाकीच्यांचं येण्याचं वाट बघतोय आणि आमचं हे चाललं होतं टाईमपास इकडे तिकडे. आम्ही पहिलंच म्हणजे मी कधीच इथं आलो नाही आणि आम्ही सुद्धा कधी इथं आलो नाही आहे. आमच्या इथल्या एका ताईंनी आम्हाला हे दाखवायसाठी आणलं होतं आणि हे आहे तिकीट घर आणि इथं प्रत्येक व्यक्तीला 10 रुपये तिकीट आहे. आणि आमचा वादळ हे एकटंच फिरत होतं, त्याला मला धरायची सुद्धा गरज नव्हती, तो स्वतःच पळत होता आणि हे पाहून मला खूप हसायला येत होती. आणि हे कुठलं झाड आहे आणि काय कुठलं फळ आहे हे मला अजूनपर्यंत समजलं नाही आहे. मी फक्त त्याला बघत होते आणि इथं खेळणं चालू झालं होतं आणि हा त्यांना बघत होता. मग त्यांनी त्याला मांडीवर घेतलं आणि थोडं त्याला खेळवलं. आणि इथे मग मी त्याला घेऊन बसले आणि आम्ही दोघं खूप एन्जॉय करत होतो झोका. त्याचा परफेक्ट झोका सापडला आणि तो त्याच्यावर खेळत होता. आणि इकडे चाललं होतं सिसो चॅलेंज की कोण कोणाला हे करते. तो मस्त फिरत होता इकडे तिकडे आणि तो खूप एन्जॉय करत होता. म्हणजे मला त्याच्या मागं पळायची पण गरज नव्हती, त्याचं तो एकटा मस्त खेळत होता. फोटोशूट पण चालू होता आणि इथं भरपूर फोटोशूट होतात आणि इथं ड्रेपरीज वगैरे सगळं भेटतं. ही आहे पवना नदी आणि इथं बोटिंग सुद्धा होतं, पण सध्या ते बंद होतं. आणि मी इथं त्याला माझ्याकडे बोलवत होते पण तो येत नव्हता आणि तो त्याच्यातच खेळत होता. आणि इथे मी पण एन्जॉय करायला लागले. इथं एक्सरसाइजसाठी खूप साऱ्या वस्तू होत्या आणि त्या सगळ्या आम्ही बघत होतो आणि हा सुद्धा सगळं चेक करत होता. ठिकाण फॅमिली पिकनिकसाठी खूप चांगलं आहे आणि इथे एक फॅमिली सुद्धा होती, ती खूप चांगली एन्जॉय करत होती. आणि आता आम्ही चाललेलो आहे ट्रेनमध्ये बसायला.
बेबी फोटोशूटचं पण पूर्ण सेटअप भेटतो. म्हणजे 1 मंथ 1 इयर सगळं त्यांच्याकडे पूर्ण सेटअप. बैलगाडाचं पण होता, पियानोचं पण होता, गिटारचं पण होता. सगळं सेटअप त्यांच्याकडे होतं. आता हा दमून झोपला होता आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.